रोज एक नवीन विषय मी जो चालवतो, सामाजिक विषय आहे माझा। या विषयामध्ये कोणतेही राजकारण नाही, मी कोणत्याही राजकारणाशी निगडीत नाही, मी कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही, मी फक्त समाजाशी निगडीत आहोत। आज मी काय कटू सत्य बोलतो, कोणाला पचेल कोणाला पचणार नाही, पण मी आज सांगतो घरपट्टी कमी होणार नाही, नाही आणि नाही। कारण हा मुद्दा फार महत्वाचा आहे। प्रत्येक शब्द ऐका आणि कुठल्याही शब्दाचा अर्थ काढायचा का गैरअर्थ काढायचा ते तुम्ही ठरवा। मी सांगतो मित्रांनो, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या एरियामध्ये घरपट्टी वाढली म्हणून अनेक तक्रारी या लागलेल्या आहेत। आता घरपट्टी वाढवणं किंवा वाढवली हे या महानगरपालिकेच्या आयुक्तांचा यामध्ये काही संबंध नाही। महाराष्ट्र शासनानं यांना दिलेले जे काही आदेश आहेत आणि त्या आदेशाचं पालन करा म्हणून त्यांना रिमाइंडिंग दिलेली पत्र आहेत, याचाच आधार घेऊन हे महापालिका प्रशासन आपल्या घरपट्टीमध्ये वाढ करू लागलेलं आहे। घरपट्टी कमी व्हावी म्हणून प्रसार माध्यमातून किंवा राजकीय लोक किंवा सामाजिक काम करणारे लोक खूप प्रयत्न करत आहेत विविध प्रकारे, पण हा प्रयत्न असफल होत चाललेला आहे आणि होत राहणार आहे। आपण ज्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे ते आपण आंदोलन करत नाहीये, आपण नको त्या ठिकाणी करायला लागलेलं आहे। आता मी सुद्धा सांगलीवाडीमध्ये आंदोलनामध्ये भाग घेतला, पण आम्ही आयुक्तांच्या विरोधात घेतला, पण आयुक्तांच्या विरोधात भाग घेऊन उपयोग नव्हता हे आम्हाला कळून चुकलेलं आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं महानगरपालिकेला सक्त आदेश दिलेले आहेत की या पद्धतीने घरपट्टी वसूल करा। आता त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगतो की अनेक समस्या एक विषय सांगत राहतो। मित्रांनो बघा, खुद्द माझ्यावरनं पहिलं उदाहरण देतो। माझ्या घराची घरपट्टी माझी वाढून आलेली आहे म्हणून मी तक्रार दाखल केलेली आहे। त्यामध्ये माझ्या घराच्या बाजूला, मी राहत्या घराच्या बाजूला मी एक झाडी लावलेली आहे, झाडाचं कंपाऊंड केलेलं आहे, गार सावली केलेली आहे की जेणेकरून माझ्या घराच्या आजूबाजूची मुलं त्या ठिकाणी खेळतील, पण त्याला त्यांनी हॉटेल म्हणून उल्लेख केलेला आहे आणि हॉटेलची कमर्शियल घरपट्टी मला लावलेली आहे। ही चूक महानगरपालिकेची आहे। त्या ठिकाणी हॉटेल असेल तर ती प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करायला तयार आहे आणि जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हॉटेल होतं किंवा आहे हे दाखवून द्यावं। आता ही चूक महानगरपालिकेची आहे, ही चूक मात्र महानगरपालिका काढू शकते। उदाहरण दिले मी माझं। आता बघा, काही ठिकाणी असं झालेलं आहे, पूर्वी संडास, बाथरूम, जिन्याखालची जागा, गॅलरी, अगर तुमचा पोर्च, गाडी पार्किंग याला घरपट्टी नव्हती। आता ह्या सगळ्याला घरपट्टी धरलेली आहे, त्यामुळं कंपल्सरी प्रत्येक घराची घरपट्टी या जागेमुळे वाढलेली आहे। मापच वाढली ना, कारण ती धरली जात नव्हती, ती धरली जायला लागली। आता 1997च्या पुढे काय घटना अशा घडलेल्या आहेत की काय घराचे, आता ते म्हणतात बघा, तळे राखेल तो पाणी चाखेल, तशातला प्रकार घरपट्टीत काम करणारी काही कर्मचारी, अगर त्यांचे नातेवाईक यांच्या घराची, अगर काय राजकीय लोक यांच्या घराची मोजमापच कमी धरली गेली, त्यामुळं त्यांना खरं वास्तविक उदाहरणार्थ समजा 20,000 रुपये घरपट्टी लागायला पाहिजे होती, पण त्यांनी 500 रुपये लावून घेतली हो, आणि गेली 25 वर्ष झाले ते 500 रुपये भरतात। आता सर्वे झाला कुठल्या तरी कंपनीकडून आणि त्या सर्वे मध्ये दिसून आलं की यांनी ही घरपट्टी कमी केलेली आहे। मग त्यांच्या मोजमापाप्रमाणे त्याच्यामध्ये सेटलमेंट न झाल्याने त्यांना जी 20,000 यायला पाहिजे होती ती घरपट्टी 20,000 ची लागू झाली हो। आता त्यांनी तो कागद काय दाखवतात, माझी मागच्या वेळेला होती 500 रुपये आणि आता आली 20,000, 40 फूट आली। अरे येणार ना 40 फूट? तुम्ही आजपर्यंत ती फसवणूक केलेली आहे, ती फसवणूक केल्याची जर ह्या आयुक्तांनी काढली गोष्ट
तर तुम्हाला 25 वर्षाची घरपट्टी भरावी लागेल. अजून त्यांनी ते काढलेलं नाहीये. दक्षता घ्या या गोष्टीची मी सांगतोय. अजून आता काय झालेलं आहे, ज्यांच्या दारात एखादं दुसरं जनावर आहे त्याचं दूध जर तुम्ही घरी वापरत असाल तर निश्चितपणे त्या जनावरांच्या गोठ्याला घरपट्टी ही धरलेली आहे, पण ती कमर्शियल धरलेली नाही. पण तुम्ही त्याचं दूध जर बाहेर विकत असाल तर मात्र तुमच्या गोट्याला सुद्धा घरपट्टी कमर्शियल धरलेली आहे. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या घरपट्टीत वाढ झालेली आहे. ज्या ठिकाणी भाडेकरू आहे त्या ठिकाणी आपल्याला वाटतं की 58% पर्यंत घरपट्टी वाढलेली. पण तुम्ही भाडं जे घेता, उदाहरणार्थ तुम्ही 1 लाख रुपये भाडे घेता, म्हणून 1 लाख रुपये मधले 58,000 रुपये घरपट्टी नाही. तुम्ही जी पूर्वी घरपट्टी होती त्या घरपट्टीला, समजा 5,000 घरपट्टी होती तर त्या 5,000 घरपट्टीला 58% वाढलेले आहेत, तुमच्या भाड्याला नाही. त्यामुळे ती एक संभ्रमावस्था होती. मित्रांनो, दुसरी गोष्ट सांगतो की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतले अनेक घरपट्टीधारक हे जे आहेत ते अज्ञान आहेत. आणि हे घरपट्टीधारक अज्ञान जे आहे त्याचा एक परिणाम असा झालेला आहे की त्यांना, त्या घरपट्टीधारकांना काहीच अनुभव नाहीये. सकाळी उठलं, कामाला जाणे, संध्याकाळी घरात येणे, त्यांना काही माहित नाहीये. घरपट्टीच्या विरोधात तक्रार दाखल करायची आहे, किती दिवसात करायची आहे, कुठं करायची आहे, काही कल्पना नाही. अशा लोकांनी मात्र दक्ष राहणं गरजेचं आहे. कारण सांगतो मित्रांनो, जर का तुम्ही 21 दिवसाच्या आतमध्ये त्याची हरकत घेतली नाही तर तुम्हाला आलेली घरपट्टी ही तुम्हाला मान्य आहे समजून भरावीच लागणार आहे. त्यामुळं जर चुकलेली असेल, ते रिपेरी करायची असेल तर तुम्हाला हरकत दाखल करावीच लागेल. भले तुम्ही हरकत दाखल केली आणि महानगरपालिकेची चूक नसेल आणि तुम्ही हरकत दाखल केली म्हणून तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाहीये, फक्त तुमच्या शंकेचं निरसन केलं जाणार आहे. मित्रांनो, या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या तमाम नागरिकांना मी हात जोडून विनंती करतो की आपली घरपट्टी कमी होणार नाहीये. आता ज्या घरामध्ये तुमचा पोटमाळा जरी केला असेल, एक फळ्या बिळ्या काय तर प्लायवूड मारला असेल, तरी त्याला घरपट्टी वाढ लावलेली आहे. हे काही आयुक्तांनी लावलेलं नाही, हे वर्ण आलंय, हे शासनाकडं आलंय. आता शासनाकडं आले, त्या आयुक्ताच्या विरोधात आपण आंदोलन केलं काय आणि कुठं काय दगड मारली काय, काही फरक पडणार नाही. घरपट्टी कमी करायचा अधिकार फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासनाच्याच लोकांना आहे, म्हणजे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळ यांनाच अधिकार आहे, आयुक्तांना नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आलेली घरपट्टी तुम्ही जर भरली नाही, मग तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा भरायची नाही किंवा 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 तर तुम्हाला दर महिन्याला 2% त्या घरपट्टीवर व्याज लागणार आहे. आता हे जे व्याज भरायचं आहे त्याला माफी द्यायची की नाही ते सुद्धा महाराष्ट्र शासनाच्याच अंडर आहे, आयुक्तांना त्याला अधिकार नाहीत. त्यामुळं मित्रांनो, दर महिन्याला 2% म्हणजे वर्षाला 24% व्याज हे भरावंच लागणार आणि हे व्याज भरूनच घ्या म्हणून शासनानं कळवलेलं आहे. अरे, आपण शासनाच्या विरोधात खऱ्या अर्थानं हे करायला पाहिजे. मी पहिली गोष्ट सांगतो, रोज एक नवीन विषय मी जो चालवतो, सामाजिक विषय आहे माझा. या विषयामध्ये कोणतंही राजकारण नाही, मी कोणत्याही राजकारणाशी निगडीत नाही, मी कोणत्याही पक्षाशी निगडीत नाही, मी फक्त समाजाशी निगडीत आहोत. मला कोणत्याही पक्षाचं देणं घेणं नाही, मला कुठल्याही जाती धर्माचं देणं घेणं नाही. माझं देणं घेणं फक्त तमाम जनतेचं आहे. तमाम जनतेच्यासाठी मी हे करतोय आणि मी सांगतोय. माझं काय चुकत असेल तर तुम्ही मला निश्चितपणे कमेंट्स मध्ये सांगा, मी चूक दुरुस्त करून घ्यायला तयार आहे. कारण मी पण एक मनुष्य आहे. मनुष्य आहे म्हणल्या चुकणार, पण मी चुकत नाही. पण तरी मी तुमच्या पुढे चुकत असेल तर मला कळवा असं म्हणतोय. हमपणा, मीपणा, गर्विष्ठपणा, मी म्हणतो तेच खरं, हे सोडून द्या. राजकारण कुठल्या ठिकाणी आणायचं, कुठला काय करायचं हे पण लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. राजकारणामुळे तर आपली वाट लागायला लागलेली आहे.
राजकारण याच्यामुळं हे बर्बाद व्हायला लागलेलं आहे। त्यामुळं याचा विचार तुम्ही करा आणि ज्या काय तुमच्या घरपट्ट्या आलेल्या आहेत, तुम्हाला जर शंका असतील त्वरित तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुम्ही तक्रारी दाखल करा। दुसरी गोष्ट मी सांगतो, 21 दिवसाच्या आत जर तक्रार दाखल केली नाही तर कायद्यानं मात्र तुम्हाला परत काही करता येणार नाही, तुम्हाला ती घरपट्टी भरावी लागेल। पण जर का एखाद दुसरा दिवस लेट झाला तर रिक्वेस्ट मात्र आयुक्तांना जर केली तर तेवढा अधिकार आयुक्तांना असो आहे की तुमची 1-2 दिवस लेट झालेली हरकत ही ग्राह्य धरली जाईल। एवढंच त्यांच्यापर्यंत करू शकेल, याच्या पलीकडे आयुक्त काही करू शकणार नाहीत। तर मित्रांनो, मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या एरियामधून निवडून आलेले आपले आदरणीय आमदार सुधीरदादा गाडगीळ, मिरजेमधून आलेले आदरणीय आमदार सुरेशभाऊ खाडे आणि आपल्या सांगली जिल्ह्यातून निवडून आलेले आदरणीय खासदार विशालदादा पाटील, या तिघांना विनंती करतो की आपण शासन दरबारी आम्हा सांगली महानगरपालिकेच्या एरियामधल्या या आमच्या घरपट्टी धारकांना आपल्या वतनी कुठेतरी मदत व्हावी म्हणून आपण शासन दरबारी आमच्यासाठी प्रयत्न करावेत आणि ही घरपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मी आपणाला विनंती करतो आणि जनतेला विनंती करतो की आपण काही गोष्टी समजून घ्या आणि त्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला कुठं प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता घ्या आणि आपलं नुकसान टाळा अशी मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून विनंती करतोय। जर काय माझं चुकलं असेल तर निश्चितपणे मला कमेंट्समध्ये सांगा। अगर माझा नंबर आहे, मी स्क्रीनवर सुद्धा नंबर देतो, बिंदासपणे मला फोन करा, मी चूक रिपेअर करायला तयार आहे। धन्यवाद।